नमस्ते, माझे नाव ओम. सायकल म्हणते मी आहे ना. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हणलं तर माझा जन्म 1690च्या फ्रान्स देशातील MD सिल्वक हे माझे जन्मदाते. 1876 साली या जुलोनसनी मला गती यावी म्हणून पल्लर चाकाची दणकबोट बसवली, पण मला खऱ्या वेगाला रबर टायरमुळे 1887 साली जॉन बायक्रॉन यांनी ते शोधून काढले. पहिले 200 वर्ष मी अडखळीत चालली, पण पुढची 100-150 वर्ष मी कधीच न थांबली. माझा प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातले लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? तर एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावर पडला तर खर्चाने थोडी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिका. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की तुमची माझी संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते, ज्या दुकानाची साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढतात आणि ट्रिंग करत माझ्यावर सुरावून दुकानात जातात. साबण आणतात. कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणतात. घरात मी असेल की अशी छोटी मोठी कामे अशी पटापट होतात नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलामुलींपासून आजी आजोबापर्यंत कुणीही मला चालवू शकतो. अन रस्त्याला पंक्चर झाले तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सपातळी आणि हलकी-फुलकी. कार बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायची असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचे असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार होऊन आणि कमी अंतराच्या प्रवास सुखद करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आहे. वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यावर तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघून जादा मेद जळून जातो. प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायाचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचे खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातून पैसे वाचतात. शिवाय इंधन बचत होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचं? आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. हे वाचवायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्या ठरले आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्टी वेगळी, पण मी आहे ना. या पर्यायाला प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्राला माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहर आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाली. बरं, वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिनगिरियरची, आता मला गिअरबनची लागते. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते अन पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग घेऊन फेकूया. धन्यवाद.